नमस्कार, मी शिवानी पाटील आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आता मी मेघालयमध्ये लपलेलं एक हिडन पॅराडाईज एक्सप्लोअर करणार आहोत. ते म्हणजे गार्डन ऑफ केव्ज. नेचर, वॉटरफॉल्स, केव्ज आणि जंगल अँड ॲडव्हेंचर हे सगळं काही आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. गार्डन ऑफ केव्ह हे शिलाँगपासून साधारण 3 तासांवर आहे आणि इथलं ब्युटी खरंच नेक्स्ट लेवल आहे. आता मी तिकीट काउंटरवर आलो आहोत आणि तिकीट घेऊन आत जाणार आहोत. गार्डन ऑफ केव्हच्या तिकिटाची किंमत 100 रुपये आहे आणि 12 वर्षाखालील मुलांची 50 रुपये फीज आहे. चला तर पाहूया. आपण आता तिकीट खरेदी केले आहेत. तिकीट घेऊन आत गेल्यावर सुरुवात होते ती म्हणजे एका मॅजिकल ट्रेलची. इथे टोटल 11 स्पॉट आहेत. आता आपण सुरुवात करतोय पालोंग साईम, म्हणजेच हा पहिला स्पॉट आहे. चला तर पाहूया. आणि हा आहे पहिला स्पॉट. आता आपण दुसऱ्या स्पॉटमध्ये जात आहोत. चला तर दोन्ही बाजूला हिरवंगार असं जंगल आहे आणि पक्ष्यांचे आवाज, आणि इथे आल्यावर खरंच खूप पीसफुल असे वाइब्स येतात. आणि आता समोर दिसतोय हा ब्युटिफुल असा वॉटरफॉल. इतकं क्रिस्टल क्लिअर पाणी आणि सराउंडिंग नेचर आहे. खरंच कॅमेऱ्यात कॅप्चर केलं तरी रिअल ब्युटी वेगळीच वाटते. इथे फोटो आणि रीलसाठी खरंच परफेक्ट स्पॉट आहे. आणि गार्डन ऑफ केव्जचं मेन अट्रॅक्शन म्हणजे या नॅचरल केव्ज. थोडं बेंडिंग आहे, थोडं ॲडव्हेंचर, पण एक्सपिरियन्स एकदम थ्रिलिंग आहे. इथल्या केव्ज लाखो वर्षांपूर्वी नॅचरली तयार झाल्या आहेत असं इथं म्हटलं जातं. जर तुम्हाला क्राऊडपासून दूर जाऊन नेचर एन्जॉय करायचं असेल तर खरंच गार्डन ऑफ केव्ज डेफिनेटली तुम्ही विजिट करा. कारण इथली शांतता आणि फ्रेश अशी हवा मन कम्प्लिटली आपलं रिफ्रेश करून टाकते. एक्सपिरियन्स थोडा थ्रिलर आणि ॲडव्हेंचर आहे, परंतु खूप छान वाटत आहे आणि मजासुद्धा येत आहे. गार्डन ऑफ केव्जमध्ये साधारण 8 ते 10 छोटे मोठे नॅचरल स्पॉट आहेत. हे सगळे आपण वॉकिंग ट्रेलने कनेक्टेड आहेत. मेन स्पॉट म्हणजेच वॉटरफॉल्स आणि नॅचरल केव्ज, तसेच बांबू ब्रिज आणि वॉकिंग ट्रेल्स, नॅचरल पूल्स, स्ट्रीम्स आणि व्ह्यू पॉईंट आहेत. मी प्रत्येक गोष्टी तुम्हाला दाखवत आहे. वॉटरफॉल्समध्ये लहान मोठे अनेक वॉटरफॉल्स आहेत जे फोटो आणि रीलसाठी आपल्याला परफेक्ट आहेत. आणि नॅचरल केव्जमध्ये इथल्या केव्ज हे मेन अट्रॅक्शन आहे. काही केव्जमध्ये वाकून जावं लागतं, त्यामुळे ॲडव्हेंचर फील येतो. आणि बांबू ब्रिज हे वॉकिंग ट्रेल म्हणजेच जंगलातून जाणारे बांबू ब्रिज आणि स्टोन पाथ खूप सिनेमॅटिक दिसतात. तसेच नॅचरल पूल्स आणि स्ट्रीम्स म्हणजे क्रिस्टल क्लिअर पाण्याचे छोटे छोटे पूल्स आणि फ्लोविंग स्ट्रीम्स आहेत.
आणि व्ह्यू पॉईंटमध्ये काही ठिकाणी व्हॅली आणि ग्रीनरीचे सुंदर असे व्ह्यू पॉईंट्स आहेत. आणि सगळ्यात भावनिक असा स्पॉट तो म्हणजे हा गर्भाशयातील बाळ आपण पाहू शकता. हे सुद्धा इथे नॅचरली क्रिएट झालेलं आहे. आणि हा शेवटचा पॉइंट आहे. इथे नॅचरली पाणी बांबू वाटे आपण पिऊ शकतो. त्यांनी बांबूचा नळ बनवलेला आहे आणि आपण पिण्यासारखं एकदम गोड पाणी आणि थंड आहे. आणि याच्याच बाजूला एक शॉप आहे, तिथून आम्ही या बांबूच्या बॉटल खरेदी केल्या 100 रुपयाला एक. आणि इथे फोटो स्पॉटसुद्धा आहे. तुम्ही इथला मेघालय पूर्ण गार्डन आपल्याला आरामात एक्सप्लोअर करायला 1.5 ते 2.5 तास लागतो. आणि गार्डन ऑफ केव्ज आमचा बघून झाल्यानंतर आम्ही चटपटीत नाश्ता करण्यासाठी आलो आहोत. तर मित्रांनो, हा होता आपला गार्डन ऑफ केव्हचा मेघालय एक्सपिरियन्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एक नवीन ॲडव्हेंचर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत